6वी अ मध्ये शिकत आहे. मराठी माझी मातृभाषा, मराठी माझा अभिमान. गगनी भिडावा जिजा झेंडा असा आमचा महाराष्ट्र महान. मित्रांनो, माय आणि मायबोली यात फारसं अंतर नसतं. बाळ जन्माला आल्यावर आईच्या मायेने जसं वाढतं तसंच त्या बाळाचे विचार त्याच्या मातृभाषेतूनच फुलतात. आपली मातृभाषा मराठी ही केवळ संवादाचे साधन नाही, तर ती आपली परंपरा, संस्कृती आणि अस्मितेचा कणा आहे. माझी मायबोली ही अमृताशी पैजा जिंकणारी आहे. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतला गोडवा असो, तुकारामांच्या गाथेतला साधेपणा असो वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीसारखी तळपणारी तिची धार असो, मराठीने प्रत्येक रूपात स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. साहित्याचा जर विचार केला तर भालचंद्र नेमाडे, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज यांसारख्या अनेक दिग्गजांनी मराठीला एका वैश्विक उंचीवर नेऊन ठेवले आहे. मित्रांनो, आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आपण इंग्रजी शिकतोय हे चांगलेच आहे, पण इंग्रजी शिकताना आपली मराठी भाषा विसरता कामा नये. आपल्या घराघरात, व्यवहारात, संवादात मराठीचा वापर अभिमानाने व्हायला हवा. मराठी हे केवळ बोलण्याची भाषा नाही, तर ती जगण्याची रीत आहे. कवी कुसुमाग्रज म्हणाले होते, परिभाषेतही वहा पारंगत, ज्ञान साधना करा तरी माय बोलीवर असते अन प्रभुत्व राहील घरोघरी, आणि प्रभुत्व राहील घरोघरी. म्हणूनच जगाशी जोडण्यासाठी इंग्रजी ही खिडकी असते, पण आपलं घर आणि आपलं मन सांभाळणारी आपली मराठी हीच मुख्य दरवाजा आहे. आज मी इथे उभा आहे माझ्या मायबोलीचे गुणगान करण्यासाठी. जगात अनेक भाषा आहेत, प्रत्येक भाषेचे स्वतःचे सौंदर्य आहे, पण आई म्हणताना काळजात जी कालवा काला होते ती मम्मी किंवा मॉम म्हणताना होत नाही. आपली मराठी भाषा ही केवळ शब्दांची नाही, तर संस्काराची आहे. मित्रांनो, माझी मराठी ही एखाद्या वाहत्या नदीसारखी आहे. दर 12 तासांवर तिचे रूप बदलते. खानदेशातील ऐराणी जिभेला चटका लावते, कोकणातील मालवणी फणसासारखी गोड लागते, विदर्भाची वराडी रांगडा बाणा दाखवते, तर कोल्हापूरची कोल्हापुरी थेट काळजाला भिडते. हे वैविध्यच आपल्या मराठीचे खरे वैभव आहे. जशी विविध रंगाची फुले एकत्र येऊन सुंदर हार बनतो, तसाच या बोलीभाषेने मराठी समृद्ध आहे. आज आपण ज्ञान कोणत्याही भाषेतून घेऊ शकतो, पण विचार मात्र आपल्या मातृभाषेतूनच करतो. आपल्याला ठेच लागल्यावर आपल्या तोंडातून ओ गॉड नाही तर आई ग हा शब्द बाहेर पडतो. कारण सुख असो वा दुःख, संवेदनाची भाषा ही मराठीच आहे. परकी भाषाला आपल्याला ब्रेड बटर देईल, पण पुरणपोळीची गोडी फक्त मराठीतच आहे. मित्रांनो, भाषा मरते तेव्हा संस्कृती मरते. जर आपणच आपली भाषा बोललो नाही तर ती टिकवणार कोण? म्हणूनच आज आपण शपथ घेऊया, इंग्रजी जरूर शिका, जोडून राहा, पण घरात, मित्रांशी आणि महाराष्ट्रात वावरताना मराठी अभिमानाने बोला. शेवटी जाता जाता सुरेश भटांच्या या ओळींनी मी माझ्या भाषणाचा समारोप करतो. लागले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाओलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात